कारागृहामध्ये आपण पाहतो कसं की मी क्राईम रिपोर्टिंग करतो आणि कधी क्राईम रिपोर्टिंग करतो की ज्या वेळेला मुंबईचं गँगवॉर अधिक टॉपला होतं. म्हणजे दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अरुण गवळी, अश्विन नाईक असे सगळे जे काही ते सगळे गँग एकदम ह्याच्यामध्ये होत्या. त्यावेळेला मी ती क्राईम रिपोर्टिंग करत होतो आणि मग कधी-कधी पोलीस स्टेशनमध्ये बसला असताना किंवा एखादं हे करत असताना असं लक्षात यायचं की गुन्हा किरकोळ आहे. गरीब आहे आणि तो पोह्याला जाऊन पडलेला आहे. कुठे? तुरुंगात गेलेला आहे. मग मला असं वाटलं की असे चांगल्या विचाराचे मुलं सुद्धा ज्यावेळेला तुरुंगात जातात आणि तिथे गेल्यानंतर मोठ्या गँगवरच्या गुंडाच्या संपर्कात येतात आणि मग ते संघटित गुन्हेगारीमध्ये अडकतात आणि त्यांचं जीवन उद्ध्वस्त होतं. आणि मग त्या तशा प्रकारची कीर्तन आपण काही ठिकाणी केले की आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नासा विषयाचा. अशा प्रकारचं सांगून की जय खळांचे व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे. आतापर्यंत काही दुष्टपणा तुमच्याकडून घडला असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो दुष्टपणा सोडून द्या आणि सत्कर्माकडे तुमची रती वाढू द्या.